षटक घेऊन आले ते शरद खोटे. सामना करतील आबी शेवाळे. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं राहील. पहिला चेंडू. चालू सामना. सुरेख फटका गॅप मध्ये आणि संघाचे खाते उघडलेले. धाव संख्या 4 रन. आणि राखी खेळाडू आपल्या डगआउट मध्येच बसायचे. संभाजीराजे प्रतिष्ठान संघ जर राखीव खेळाडू दुसरे कुठे बसलेला असेल तर पेनल्टी देण्यात येईल. आणि पिस्टन एसके फायटर संघ तुम्हाला पण डगआउट दिलेला आहे. डगआउट मध्येच बसायचंय. या ठिकाणी आपण पाहतोय मेगा फायनल गुरुदेवाची प्रीमियर लीग 2026 पर्व 2. कोण असेल मानकरी. पुढील चेंडू आपण पाहतोय. थोडीशी अपील पाहायला मिळाली यावेळेस डॉट बॉल. तर निश्चितपणे आपण पाहतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे सहयोगी समालोचक नागेश घोडके या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आम्ही त्यांना विचारूया की तुम्हाला काय वाटतंय या सामन्यामध्ये कोणता संघ विजय ठरेल आणि कोणता खेळाडू असा असेल ज्याची इम्पॅक्टफुल इनिंग असेल आणि त्याच्याचमुळे फायनल तो संघ विजयी ठरेल. सांगता येत नाही. कुणीही जिंकू शकतं पण दोन्ही संघ तगडेत. पण या इनिंग मध्ये रोहित कोंडे चालन मला अंदाज आहे. निश्चितपणे आपण पाहतोय रोहित कोंडे यांच्यावरती भरोसा दाखवला आणि त्या भरोश्यावरती आपण पाहतोय विश्वास दाखवत असताना चेंडू सीमारेषे पार चौकार. निश्चित आपण पाहतोय नागेश घोडके यांनी कॉमेंट्रीमध्ये सांगत असताना की रोहित कोंडे यांच्यावरती त्यांचं लक्ष आहे. आणि निश्चितपणे आपण पाहतोय मागच्या वर्षी देखील मालिकावीर खिताबाचे मानकरी होते. यावर्षी देखील आपल्या संघाला फायनलमध्ये नेऊन पोहोचवले. पाहूया पुढील काही इनिंगमध्ये आपल्याला कळेल की कोण असेल मेगा फायनलचा मानकरी. आणि फलटा चेंडू. आता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर केला होता पण प्रॉपर टायमिंग नाही. डॉट बॉल यावेळेस आपण पाहतोय. समीकरण 5 चेंडूचा खेळ झाला. धाव फलकावरती 9 या आकड्यावरती गोलंदाजी करणारा संघ संभाजीराजे प्रतिष्ठान. सुरेख गोलंदाजी आपण पाहतो. शॉर्ट पिच बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका यावरती आपण पाहतोय टायमिंग नाहीये. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका नाही. डॉट बॉल. षटक संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 9 या आकड्यावरती. तर गोलंदाजी करणारा संघनायकांनी नोंद घ्या. वेळेची लिमिट नसणारे पण आता तुमच्यावरती आहे कारण सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला फलंदाजी करायची आहे. जर तुम्हाला उजेडामध्ये फलंदाजी करायची असेल तर तुम्हाला विनंती आहे की आपण थोडं स्पीडअपमध्ये सामना संपवायचं आहे. आणि निश्चितपणे आपण पाहतोय ज्याच्या नावावरती 50 गुंठे त्याचं नाव बंटी खुंटे. अरे चला विनंती या ठिकाणी की थोडं पटापट खेळा. सुरेख फटका. रात्र झाली तर बंटी दिसणारच नाही आज. आणि चौकार. सुरेख फटका. लखन शेवाळे. दुसरं षटक चालू आहे. फायनल. सामना करेल आबी शेवाळे. सुरेख चेंडू. अपील आणि आउट. संघाला बसलेला खूपच मोठा झटका. चला पटापट थोडा फलंदाज पटापट. चला डीजे. धन्यवाद डीजे.
खेळण्यासाठी गेलाय ते उरुळी देवाची चा धडाकेबाद फलंदाज कुणाल चौगुले. प्लॅस्टिक बॉल मधला किंग. पहिला चेंडू सुरेख फटका. चेंडू हवेत आहे. एक धाव पूर्ण. थर्ड अंपायर कड चला निर्णय सांगा. थर्ड अंपायर आणि यावेळेस आपण पाहतो तिसऱ्या पंचांचा कॉल येतोय. हा आहे नो बॉल. पुढचा चेंडू उघडा डोळे पहा नीट. हा असेल फ्री हिट. फ्री हिटच्या चेंडूवरती पाहूया कोणत्या प्रकारे फटका खेळतोय फलंदाज रोहित कोंडे. यावेळेस आपण पाहतोय फ्री हिटचा चेंडू होता खालच फटका खेळण्याचा प्रयत्न केला त्यावरती आपण पाहतोय एक धाव. बॅकफुटला जाऊन फटका खेळला गॅपमध्ये चेंडू आपण पाहतोय कुणाल चौगुले यांच्या बॅट मधनं फटकाचा खेळला आता चेंडूला या ठिकाणी आपण पाहतोय योग्यरीत्या स्टॉप केलं त्यावरती आपण पाहतोय 2 धावा पळून पूर्ण. या 2 धावाच्या मध्ये 3 धाव फलक जाऊन पोहोचले 18 या आकड्यावरती. सामना 8 षटकांचा आहे त्यामुळे विनंती आहे संघाला आपण थोडंसं स्पीडअप मध्ये खेळवायचंय. फटका खेळला या ठिकाणी फटका फसला होता. एका धावेचा प्रयत्न पण कोणत्याही प्रकारची धाव नसेल. आपण पाहतोय डॉट बॉल. पुढील चेंडू आपण पाहूया. यावेळी देखील फटका खेळला फटका बसला. किरण शेवाळे धावत असताना चेंडू मागे लांब राहिले आणि त्यावरती आपण पाहतोय 1 धाव पूर्ण. आणि विनंती आहे की आयकॉन कुणाल चौगुले यांना त्यांची बॅट द्यायची आहे. कुणाल चौगुले आयकॉन आहेत या भागातील प्लास्टिक बॉल मधील एक खूप मोठं नाव आहे कुणाल चौगुले. म्हणतीने ते खूप मोठं अरे बाधेगाव मध्ये बंटी यांचे 50 गुंठे जागा आहे. आणि वीर मध्ये तुम्ही खरं तर जाऊन विचारलं तर बंटी यांची जागा कुठे आहे तर तुम्हाला डायरेक्ट त्या जागेवरती नेऊन सोडतील. अरे म्हणतील परत येऊ नका. पुन्हा एकदा गोलांच्या मार्कवरती आमंत्रित केलंय शरद खोटे यांना. धावफलक आपण पाहतो 19 या आकड्यावरती. आणि समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न त्यावरती आपण पाहतोय 1 धाव पूर्ण. सुरेखरित्या चेंडूला स्टॉप केलंय. मागील सामन्यामध्ये आपण पाहतोय काय फलंदाजी केली होती किरण शेवाळे यांनी. एका क्षणाला असं वाटत होतं की हा सामना आता 100% जाताराजा प्रतिष्ठान संघ विजयी ठरेल. पण त्यानंतर किरण शेवाळे नावाचा वादळ या मैदानावरती उतरला आणि त्या फलंदाजाने अक्षरशः या मैदानावरती ज्वालामुखीचं रूप घेतलं. यावेळेस आपण पाहतोय फटका खेळला कव्हर सीझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि चेंडू सुटलाय. फंबल. फायनलचं प्रेशर आपल्याला पाहायला मिळते. कुणाल चौगुले या ठिकाणी अतिशय वेगाने धावले आणि 2 धावा पूर्ण. यावेळेस देखील आपण पाहतो लांबूनच खेळण्याचा प्रयत्न गॅपमध्ये चेंडू 2 क्षेत्ररक्षक धावत असताना पण चेंडूला स्टॉप करू शकणार नाही. चेंडू होतोय फरार सीमारेषा पार चौकार.
पुढील चेंडू आपण पाहूया. यावेळी देखील मध्ये फटका केला. क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडूला सुरेखरित्या स्टॉप केले. कुणाल चौगुले यांनी कॉल दिला होता, पण त्यावरती आपण पाहतोय फक्त एकच धाव आणि या एका धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचले 27 या आकड्यावरती. आणि यावेळेस कुणाल यांच्या बॅट मधून आपण पाहिलं फटका खेळलाय आणि फटका फसलाय, तिथे टिपलाय झेल. संपलाय फलंदाज कुणाल चौगुले यांचा खेळ. फलंदाज बाद. नवीन फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय आकाश कुसाळे यांना. ऑप्शन मध्ये आपण पाहतोय बॅट्समन कॅटेगरीमध्ये सर्वाधिक बोली ज्या खेळाडूवरती लागली होती 29,000 आकाश कुसाळे यांना या ठिकाणी आपण पाहतोय. 3 षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 28 या आकड्यावरती. पुढचा चेंडू हलकासा प्लेड आकाशांचा. पुढचा चेंडू लखन यांचा. सामना करतील रोहित कोंडे. वाईट चेंडू. धावसंख्येत 1 ने वाढ. सुरेख फटका, खूप सुंदर फटका आणि यावर उत्तुंगाचा षटकार. धाव संख्या 6 ने वाढ. एक रन. अहो 1 मिनिट अपडेट कर. पुढचा चेंडू. सुरेख फटका, खूप सुंदर फटका आणि षटकार. खूप तुफानी अशी फलंदाजी मानता येईल. धाव संख्या झाली ती 41 रन. 2 बाद 41. चौथं षटक चालू आहे. सर्व्हिस बॉल द्या. चालतंय. थांबा सांगतो. अहो सांगतोय 2 मिनिट. राखीव प्लेअर द्या तुमचा. धाव संख्या झाली ती 41 रन. एक वाईट टाका. वाईट राहिलं ना. वाईट टाकायचं राहील. नाही 28 होते. पहिल्या बॉलला सिंगल काढली का? 42 झाली. एक वाईट. 42 42 सुरेख फटका.
आणि चौकार. धाव संख्या 4 ने वाढ. पुढचा चेंडू किरण यांचा. सामना करते रोहित. सूर्य खूपच खूपच सुंदर असा फटका आणि उत्तुंग असा षटकार. खूपच तुफान अशी फलंदाजी म्हणता येईल रोहित कोंडे यांच्या बॅट मधून. धाव संख्या झाली ती 52 रन. पुढचा चेंडू लखन यांचा. पुन्हा एकदा सुरेख फटका आणि उत्तुंग असा षटकार. खूपच सुंदर अशी फटकेबाजी. मागणे षटक म्हणता येईल. चार षटकानंतर संघाची धावसंख्या 58 रन. धावसंख्या आहे ते 58. चालू असलेला फायनलचा सामना संभाजीराजे प्रतिष्ठान वर्सेस पिस्टन फायटर्स. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय कार्यक्षम विद्यमान नगरसेवक सन्माननीय गिरीजी ढोरे साहेब यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होतंय. आपलं देखील हार्दिक स्वागत. चला या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक 1च मिनिट असेल. खेळाडू एक्स्ट्रा प्लेअर आपण त्वरित घेऊन यायचं या ठिकाणी. अजून 12 ओव्हर बाकी आहे. गोलंदाजी करणारा संघ तुम्ही थोडं घाई करा कारण तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये फलंदाजी करायची आहे. पुढील चेंडू आपण पाहूया. आणि यावेळेस आपण पाहतोय टप्पा चेंडू होता त्यावरती केले प्रहार. चेंडू सीमारेषा पार. छेद षटकार. पुढील चेंडू आपण पाहतोय. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला कट केलंय त्यावरती आपण पाहतोय 1 धावा पळून पूर्ण. सुरेख फलंदाजी आपण पाहतोय दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून. आतापर्यंत वैयक्तिक 12 चेंडूमध्ये 40 धावांवरती खेळत असताना रोहित कोंडे यांना पाहायला गेलं तर या भागातील आपण पाहतोय सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक ज्यांचं नाव आहे 65 धावा 2 गडी बाद. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा कट केलं. यावेळेस आपण पाहतोय अनिकेत धावत असताना पहिली धाव पूर्ण. दुसरीचा कॉल असेल आणि बघता बघता 2 धाव पूर्ण आणि रिस्की कॉल होता पण आपण पाहतोय फलंदाज शेफ. निश्चितपणे आपण पाहतो मित्रांनो संघ बांधणी करत असताना पिस्टन एसके फायटर संघ पहिले 4 खेळाडू तब्बल 70,000च्या बोलीमध्ये घेतले होते. आणि यावेळेस वॉट अ बॉल. सबमरीन डिलिव्हरी. फलंदाज बाद. मोठा धक्का. बॅक टू डगआउट. चला चालू करा पटकन. खूपच सुंदर अशी खेळी करून
आउट झालेले रोहित कोंडे वैयक्तिक 40 धावावर आउट झालेले. खूपच महत्वाची खेळ यांची फायनलची मॅच आहे. बॅट्समन पटापट परत पेनल्टी देण्यात येईल. टायमिंग चालू आहे. सामना हा टायमिंग मध्येच उरकला पाहिजे नाहीतर पेनल्टी राहील. पुढचा चेंडू सुरेख चेंडू निर्धावाचा चेंडू कमबॅक म्हणता येईल. पुढचा चेंडू सुरेख चेंडू अपील आणि 5 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 67 रन. खूपच सुंदर असे षटक टाकलेत ते कृष्णा सुलताने यांनी. खूप सुंदर असे षटक. चला पटापट करा नाहीतर पेनल्टी देण्यात येईल. एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये खेळवला जाईल जर टायमिंग मध्ये जर सामना नाही झाला तर. भाऊ भाऊ रेव थर्ड अंपायर कडे गेला त्याचा निर्णय. थर्ड अंपायर कळवा. तिकीट एक्स्ट्रा केले त्यांचे एक्स्ट्रा पैसे घेतले आपण. नॉन रिफंडेबल तिकीट आहे ना ते. नॉन रिफंडेबल. चला बॉल आहे चालू कंटिन्यू. पुढचा चेंडू सुरेख फटका. एक धाव पूर्ण. नो बॉल नो बॉल आहे आणि पुढच्या चेंडूवर फ्री ट्रायल. ऋषी द्यायचा ना. सुरेख फटका खूपच सुंदर फटका आणि फ्रीट होता. आताची एकच धाव. धन्यवाद डीजे. सुरेख फटका पुन्हा एकदा आणि उतुंगाचा षटकार. याच खेळीसाठी मानले जाणारे आकाश कुसाळे. धन्यवाद डीजे. पुढचा चेंडू सुरेख चेंडू कमबॅक म्हणता येईल. बोला मी करतो अपडेट करतो. या ठिकाणी आपण पाहतोय पुढील चेंडूवरती एक धाव आपण पाहतोय. या ठिकाणी पिस्टन एसके फायटर तुमचा अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवा. तुम्हाला जर इथं भरोसा नसेल तर तुमचा एक खेळाडू इथं पाठवा. धावा आम्ही इथं मोजलेले आहेत. चला मित्र बाहेर या. जर्सी नंबर 45 बाहेर या. जर्सी नंबर 45. हे पहा मित्रांनो तुम्ही पंचांना विचारल्याशिवाय पाणी घेऊन जाऊ शकत नाही. पंचाकडे हक्क आहे की ते तुम्हाला पेनल्टी देऊ शकता. त्यामुळे विनंती आहे की आपण पंचांना विचारल्याशिवाय इथं जायचं नाहीये.
6 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा 78 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज कृष्णा सुलताने. पहिला चेंडू शॉर्ट पिच बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अपील आपण पाहतोय. त्यावरती आपण पाहतोय डॉट बॉल. पुढील चेंडू आपण पाहतो. यावेळेस बॅकफुटला सरकले आणि फटका केला समोरच्या दिशेने शरद खोटे. चेंडू मागे त्यावरती आपण पाहतो एक धाव. पुढील चेंडू आपण पाहूया. यावेळेस समोरच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरती आपण पाहतोय आणि यावरती आपण पाहतो चेंडू सीमारेषे पार चौकार. पुढील चेंडू आपण पाहूया. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू सीमारेषा पार. 4 रन चौकार. पुढील चेंडू आपण पाहूया. यावेळेस आपण पाहतो लो फुलटॉस चेंडू होता. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. त्यावरती आपण पाहतो एक सिंगल धाव. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय संभाजीराजे प्रतिष्ठान संघाचे संघमालक सन्माननीय उल्हास तात्या शेवाळे यांचं या ठिकाणी आगमन होतंय. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. आणि शिवसेना शहराध्यक्ष उल्हास तात्या शेवाळे यांचं या ठिकाणी या स्पर्धेसाठी आपण भेट दिल्याबद्दल हार्दिक असे स्वागत. ऐका ना, तुमचा अतिरिक्त खेळाडू इथं पाठवा. लगेच पाठवा. इथं अतिरिक्त खेळाडू पाठवा. अतिरिक्त खेळाडू. पुढील चेंडू आपण पाहूया. यावेळेस परफेक्ट यॉर्कर चेंडू डॉट बॉल आपण पाहतोय कृष्णा यांच्या गोलंदाजीमध्ये. या ठिकाणी आपण पाहतो 7 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा 89 या आकड्यावरती. तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय द्वितीय क्रमांक ज्यांच्या हस्ते लाभलंय मयूरजी शिंदे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. 7 ओव्हर 89. शेवटचं षटक आहे. चला गोलंदाजी करणारा संघ थोडस क्विक करायचं. किरण शेवाळे संघनायक. हॅलो हॅलो हॅलो. ओके ओके. थोडं सर्वांना विनंती आहे की आपण लक्ष द्यायचंय. पुढील चेंडू यावेळेस आपण पाहतो लो फुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न पण कोणत्याही प्रकारची धाव घेतली नाहीये. डॉट बॉल आपण पाहतोय. पहिला चेंडू सुरेख टप्प्यावरती गोलंदाजी. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित द्वितीय पारितोषिक दिलेले राहुलजी शिंदे यांचे चिरंजीव मयूर शेठ शिंदे यांचंही सहर्ष स्वागत. यावेळेस आपण पाहतोय बाहेर टाकलेला चेंडू होता. वाईट बॉल आपण पाहतोय. आणि या एका धावाच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचला 90 या आकड्यावरती. यावरती आपण पाहतोय पायावरती टाकलेला चेंडू होता. फटका खेळले. कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक तैनात नाही. चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल.
सीमारेषा पार चौकार. या चौकाराच्या मदतीने आपण पाहतो धावफलक जाऊन पोहोचले 94 या आकड्यावरती. पुढील चेंडू आपण पाहूया. यावेळेस आपण पाहतो लो फुलटा चेंडू आता फटका खेळला गॅप मध्ये चेंडू. 2 क्षेत्ररक्षक धावत असताना त्यावरती आपण पाहतोय पळून 2 धाव पूर्ण. आणि या 2 धावाच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 96 या आकड्यावरती. शेवटचे आपण पाहतो 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 100 धावा होतील का? पिस्टन एसके फायटर संघ पुन्हा एकदा विजयी ठरेल का? पाहूया पुढील काही षटकानंतर. आणि यावेळेस आपण पाहतोय चेंडू आला होता स्लॉट मध्ये, फेकून दिलं शेजारच्या पार्किंग प्लॉट मध्ये. 6 रन षटकार. थँक्यू डीजे. आणि या षटकाराच्या मदतीने आपण पाहतो पिस्टन एसके फायटर संघाचे 100 धावा, 100चा आकडा या ठिकाणी पार केला 102 या आकड्यावरती. पुन्हा एकदा आपण पाहतो लांबच फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका या ठिकाणी फसलाय पण गॅप मध्ये कोणत्या प्रकार क्षेत्ररक्षक तैनात नाही. या ठिकाणी आपण पाहतोय आता चेंडूवर फक्त 2 धावा असेल. योग्यरित्या चेंडूला स्टॉप केलाय. आकाश कुसाळे आपण पाहतोय 16 चेंडू आणि 40 धावांची खेळी. आणि यावेळेस भिरकावून दिलंय या स्पर्धेतील सर्वाधिक लांब 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 खूप लांब षटकार 110. थँक्यू डीजे. या ठिकाणी 8 षटकाचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा 110 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 111 धावांची गरज. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या त्वरित. चला पिस्टन फायटर्स क्षेत्ररक्षण लावून घ्या त्वरित. संभाजीराजे प्रतिष्ठानचे फलंदाज डीजे. डीजे या ठिकाणी डीजे आपणास विनंती आहे की शेवटचा फायनलचा सामना आहे, आवाज जरा जोरात येऊ द्या. आमच्या अक्षरशः कान ठाय वाजले पाय. विनंती आवाज थोडासा जोरात येऊ द्या. जय भारत मित्र मंडळाचे अध्यक्ष सुनील शेठ पाबळे यांचे सहर्ष स्वागत. ज्यांनी 2 नंबरचं बक्षीस दिलं
मयुरेश शिंदे यांचेही सहर्ष स्वागत. त्याचसोबत साहिल भाडे यांचेही सहर्ष स्वागत. समीर मोरे यांचेही सहर्ष स्वागत. समीर शेठ, समीर मोरे कॉमेंट्री बॉक्सवर या. चला चालू करा. या ठिकाणी आपण पाहतोय सेकंड इनिंगला इथं शुभारंभ होतोय. प्रथम फलंदाजी करत असताना तब्बल 110 धावांचं या ठिकाणी मोठं आव्हान समोरच्या संघा पुढे ठेवलंय. पहिला चेंडू आपण पाहतोय बाहेर टाकलेला चेंडू होता. वाईट बॉल. आणि चालू असलेली लढत आपण पाहतोय संभाजीराजे प्रतिष्ठान त्यांच्या विरोधात आपण पाहतोय पिस्टन एसके फायटर संघ. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय पायावरती टाकलेला चेंडू होता. यावेळेस यावरती कोणत्याही प्रकारची मोठी धाव नाहीये. डॉट बॉल. आणि संघमालक आपण पाहतोय संभाजीराजे प्रतिष्ठान संघाचे उल्हासजी रामचंद्र शेवाळे साहेब आणि त्यांच्यासोबत आपण पाहतो ओंकारजी उल्हास शेवाळे साहेब. हे दोन्ही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी. आणि त्यासोबत आपण पाहतोय प्रत्येक वर्षी आत्तापर्यंत 2 पर्व झाले आणि दोन्ही पर्वामध्ये आपण पाहतोय प्रथम क्रमांक ज्यांच्या हस्ते लाभलंय सन्माननीय सनीदादा शेवाळे. सनीदादा या ठिकाणी आपण पाहतोय एक खूपच चांगल्या प्रकारे क्रिकेट प्रेमी आहेत. दरवर्षी आपण पाहतोय प्रथम क्रमांक त्यांच्या हस्ते आपल्याला मिळतोय. यावेळेस आपण पाहतोय पावरती टाकलेला चेंडू होता. पुन्हा एकदा फटका खेळला गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू सीमारेषा पार चौकार. आणि त्यासोबत आपण पाहतोय आरपी टायगर संघाचे संघमालक गणेशजी शेवाळे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होतं. आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असे स्वागत. आणि यावेळेस आपण पाहतो बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. रिस्की कॉल दिलाय. कुणाल या ठिकाणी आपण पाहतो शरीरामुळे थोडंसं वाकण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम आला आणि त्यावरती आपण पाहतो एक धाव पूर्ण. यावेळेस पुढील चेंडू आपण पाहूया. फलंदाज थोडंसं सरकले आणि या ठिकाणी खेळाडूंना विनंती आहे की आपण जेव्हा गोलंदाजी मार्कवरती येईल कुणीही चेअरअप करायचं नाहीये. फर्स्ट टाइम वॉर्निंग असेल. पुढील वेळेस नो बॉल देण्यात येईल. प्रत्येक खेळाडूंनी नोंद घ्या. यावेळेस आपण पाहतो फटका खेळलाय गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक 2 या ठिकाणी धावत असताना पायाच्या मध्ये चेंडूला स्टॉप केला. त्यावरती आपण पाहतो 2 धाव पूर्ण. या 2 धावाच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचला 9 या आकड्यावरती. या ठिकाणी आपण पाहतो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आपण पाहतोय. गती परिवर्तन गोलंदाजी. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 9 या आकड्यावरती. बिनबाद 9. अजूनही जिंकण्यासाठी पाहिलं गेलं तर शेवटचे 42 चेंडू आणि 102 धावांची गरज.
यावेळेस आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्यावरती आपण पाहतोय एक धाव पूर्ण. आणि उरू देवाची फिल्डिंगमध्ये आपण पाहतोय जॉन्टी रोड्स म्हणून ज्याची ओळख आहे आकाश कुसाई यांना या ठिकाणी आपण पाहतोय. खराब चेंडू आता पायावरती टाकलेला चेंडू, आता मोठा प्रहार केलाय, चेंडूला गॅपमध्ये पोहोचवलं, सीमारेषे पार चौकार. पायावरती टाकलेला चेंडू होता त्यावरती आपण पाहतोय एक चांगला फटका खेळला 4 धावेसाठी. आणि निश्चितपणे आपण पाहतोय फायनलचे सामने पाहण्यासाठी आज या ठिकाणी संपूर्ण मान्यवर उपस्थित आहेत. आणि निश्चितपणे आपण पाहतो एक पाऊल आपल्या गावाच्या क्रिकेटसाठी. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतो पायावरती टाकलेला चेंडू, आता मोठा प्रहार, चेंडू सीमारेषा पार, 6 रन षटकार. पुढील चेंडू आपण पाहूया, पुन्हा एकदा पायावरतीच टाकलेला चेंडू होता, यावेळेस देखील चेंडू सीमारेषा पार, 6 रन षटकार. आणि या षटकाराच्या मध्येने आपण पाहतो धावफलक जाऊन पोहोचले 26 या आकड्यावरती. मागडे षटक पाहायला मिळते कर्णधार रोहित कोंडे यांच्या माध्यमातून. तर फलंदाज आज या ठिकाणी आपण पाहतोय दिवस ज्यांनी गाजवलंय किरण शेवाळे. पुन्हा एकदा फटका गेला, फटका बसला, झेलची संधी, क्षेत्ररक्षक यावेळेस कोणत्याही प्रकारची चूक करणार नाही, मोठा धक्का, किरण शेवाळे बॅक टू डगआउट. निश्चितपणे आपण पाहतोय पहिला चेंडू पायावर टाकला त्यानंतर चौकार, त्यानंतरचे लागोपाठ 2 चेंडू परत पायावर टाकले त्याच्यावरती देखील षटकार. पण आपण त्यानंतर पाहतो पुन्हा एकदा चेंडू टाकला पायावरती त्यावरती विकेट. एखादा मोठा फलंदाज बाद करायचा असेल ना तर आपण पाहतोय त्यासाठी त्यांनी जे जाळा रचला होता त्यावरती त्यांना यश मिळालंय. फलंदाज मोठा धक्का किरण शेवाळे यांच्या स्वरूपात आपण पाहतोय मागील सामना 18 चेंडू 53 धावांची गरज असताना विजय मिळवून दिला होता. आणि पहिला चेंडू आपण पाहतो समोरच्या फटका केला, क्षेत्ररक्षक जर्सी क्रमांक 45 डाऊन द बॉल, कोणत्या प्रकारची धाव नसेल, डॉट बॉल. 2 षटकाचा खेळ संपलाय, धावफलकावरती धावा 26 या आकड्यावरती, 1 विकेट. या ठिकाणी गाडीवरती जे फटाके काढत असेल त्यांना विनंती आहे की आपण मॅचच्या मध्ये काढू नये, कारण एखादा चेंडू जेव्हा चालू असेल याचा आवाज असेल प्रॉब्लेम येऊ शकतो. पुढील चेंडू आपण पाहूया, मोठा फटका करण्याचा प्रयत्न, अंतर कमी, उंची जास्त, झेलची संधी आणि आकाश कुसाळे जॉन्टी रोड्स म्हणून ज्याची ओळख आहे कोणत्याही प्रकारची चूक करणार नाही, फलंदाज बाद, अजून एक धक्का, बॅक टू डगआउट.
नवीन फलंदाज आपण पाहतो विकास जांभरे. आणि या ठिकाणी विकास जांभरे यांनी पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो हलक्या हाताने खेळत असताना त्यावरती एक धाव. आणि या एका धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचले 27 या आकड्यावरती. पुढील चेंडू आपण पाहूया. पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त डिफेंड केले चेंडूला, त्यावरती आपण पाहतो एक धाव पाहून पूर्ण पायाच्या मदतीने या ठिकाणी आपण पाहतो चेंडूला स्टॉप केलंय. एक धाव. आणि या ठिकाणी पुढील चेंडू आपण पाहतोय डॉट बॉल. आणि शरद दादा भाडाळे यांना या ठिकाणी आपण पाहतोय उत्कृष्ट असे गोलंदाज. पुढील चेंडू आपण पाहूया. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू आता फटका खेळण्याचा प्रयत्न, त्यावरती एक धाव आपण पाहतोय. आणि या ठिकाणी सन्मान होतोय कार्यक्षम विद्यमान नगरसेवक गिरीश ढोरे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आणि सन्मान करण्यासाठी उल्हास तात्या शेवाळे, शिवसेना जिल्हा प्रमुख उल्हास तात्या शेवाळे यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय. बॅकफुटला जाऊन आपण पाहतोय कटचा फटका खेळलाय, त्यावरती आपण पाहतोय एक धाव. 3 षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आपण पाहतो 30 या आकड्यावरती 2 गडी बाद. यावेळेस आपण पाहतो किती परिवर्तन केला होता. पहिला चेंडू डॉट बॉल. गोलंदाज अभिषेक शेवाळे यांना आपण पाहतो या स्पर्धेमध्ये आतापर्यंत बरेच सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच खिताब पटकवलाय. सुरेख कामगिरी राहिली आहे. यावेळेस आपण पाहतो स्टेप आउट करून समोरच्या फटका खेळला, त्यावरती आपण पाहतो पुन्हा एकदा फक्त एक सिंगल. यावेळेस आपण पाहतो शॉर्ट पिच चेंडू आता फटका खेळलाय आणि चेंडू जातो सीमारेषा पार चौकार. पुढील चेंडू आपण पाहूया. समाजाच्या दिशेने फटका केला, त्यावरती आपण पाहतो क्षेत्ररक्षक तैनात शुभम कोंडे आणि चेंडूला चांगल्यारीत्या स्टॉप केलं. एकच धाव मिळेल. या एका धावाच्या मध्ये धाव फलक जाऊन पोहोचला 36 या आकड्यावरती. जसं जसं आपण पाहतो एक एक चेंडूचा खेळ होतोय, तसं तसं संघ मालक आपण पाहतोय भाऊसाहेबजी शिंदे साहेब. या ठिकाणी आपण पाहतो थोडंसं खुश आणि अशा प्रकारची गोलंदाजी असेल तर थोडेसे नाराज होतील. आणि चेंडू आपण पाहतो जातो सीमारेषा पार सारण षटकार. पुढील चेंडू आपण पाहूया. थँक्यू डीजे. खरं तर ज्या प्रकारे संभाजी राज्य प्रतिष्ठान संघाचा खेळ राहिले, खरं तर त्यांच्या संघ मालकांचं कौतुक आहे. कारण संघ मालकांनी आपण पाहतो त्यांना प्रॅक्टिससाठी ग्रीन ग्राउंड टर्फ विकेट उपलब्ध करून दिलं होतं. रेग्युलर आपण पाहतो त्यांचा संघ प्रॅक्टिस करत होता आणि त्याचंच फळ आज या ठिकाणी आपण पाहतो त्यांना या स्पर्धेमध्ये मिळत असताना. पुढील चेंडू आपण पाहूया.
यावेळेस आपण पाहतोय खूप जास्त बाहेर चेंडू हाताला व्हाईट बॉल. रेग्युलर प्रॅक्टिस अनेक स्पर्धा आपण पाहतो जो संघ रेग्युलर प्रॅक्टिस करतो तो संघ विजयी ठरतो. आणि यावेळेस आपण पाहतोय संभाजीराजे प्रतिष्ठान संघ देखील रेग्युलर प्रॅक्टिसमुळे या ठिकाणी यश मिळालंय. आणि नागेश घोडके यांना देखील आपण पाहतोय स्पर्धेमध्ये खूप जास्त स्पर्धेच्या आधी प्रॅक्टिस केली त्यामुळे आपण पाहतो गोलंदाजीमध्ये बदल. आणि यावेळेस हो गई गलती हो गई बोल. दांडी 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 गोल. फलंदाजीचा होतोय बाद. मोठा धक्का. शरद खोटे बॅक टू डगआउट. चार षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 43 या आकड्यावरती. अजूनही जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 68 धावांची गरज. लक्ष थोडंसं अवघड आहे. रिक्वायर्ड रन रेट जाऊन पोहोचले 17 या सरासरीवरती. काय षटक हाताळले अभिजित शेवाळे यांना आपण पाहतोय खूप सुरेखरित्या गोलंदाजी केली आहे. खरं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ज्या खेळाडूने चांगला खेळ केला किरण शेवाळे असतील, अभिजित शेवाळे असतील आणि रोहित कोंडे असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपलं नाव सोनेरी अक्षरामध्ये कोरलंय. पुढील चेंडू आपण पाहतोय यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आपण पाहतोय. पुढे चेंडू आपण पाहूया. आणि यावेळेस आपण पाहतोय विकास जांभळे यांच्या बॅट मधनं बिग ब्लास्ट. चेंडू सीमारेषा पार. छेदन षटकार. निश्चितपणे जर हा सामना जिंकायचा असेल तर अशाच प्रकारची खेळी करण्याची गरज. शेवटचे 22 चेंडू आणि 62 धावांची गरज. पुढील चेंडू आपण पाहूया. यावेळी काही शॉर्ट पिच चेंडू आता फटका खेळला लागोपाठचा दुसरा. विकास जांभळे यांचा ब्लास्ट. चेंडू सीमारेषा पार. छेदन षटकार. या षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 55 या आकड्यावरती. कुणाल यांच्या चेहऱ्यावरती आम्ही थोडंसं टेन्शन पाहतोय. पुढील चेंडू आपण पाहूया. लो फलटा चेंडू आता फटका केलाय. कॅप मध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. क्षेत्ररक्षक धावतोय आणि या ठिकाणी सुरेखरित्या चेंडूला स्टॉप केलाय. 2 धाव मिळेल आणि या 2 धावाच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 57 या आकड्यावरती. अजूनही जिंकण्यासाठी आपण पाहतोय 20 चेंडू आणि 54 धावांची गरज. मागील सामना पाहिला तर 18 चेंडूमध्ये 53 धावांची गरज होती. त्यावेळेस मैदानावरती किरण शेवाळे नावाचं वादळ आला आणि यावेळेस पाहूया त्याच वादळाची गरज आहे. आणि आपण पाहतो पुन्हा एकदा लो फुलटॉस चेंडू आता फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज आणि त्यावरती आपण पाहतो 1 धाव. पुढील चेंडू आपण पाहूया. फटका खेळलाय. यावेळेस आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळलाय आणि चेंडू सीमा रेषा पार. छेदन षटकार. धावफलक 64 या आकड्यावरती. 5 षटक 64 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 18 चेंडू मध्ये 47 धावांची गरज. चला पटपट उरका. सामना लवकर उरकायचा आहे. रोहित ना रोहित ना
नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय रोहित कोंडे. शेवटच्या 18 चेंडू 47 धावांची गरज. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न गॅपमध्ये 2 क्षेत्ररक्षक धावत असताना आणि या ठिकाणी चेंडूला रोखू शकणार नाही. चेंडू जातो सीमारेषा पार चौकार. पुढील चेंडू यावेळेस आपण पाहूया. प्रेशर दोन्ही संघांवरती प्रेशर पाहायला मिळते. पुन्हा एकदा फटका केला. यावेळेस देखील स्क्वेअर लेग रिजन मध्ये 2 क्षेत्ररक्षक धावत असताना यावेळेस देखील चेंडू रोखू शकणार नाही. सीमा रेषा पार चौकार. आणि या चौकाराच्या मैदान धावफलक जाऊन पोहोचले 72 या आकड्यावरती. 16 चेंडू 39 धावांची गरज. दोन्ही या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही संघ खूप चांगल्या प्रकारे खेळ करत असताना आपण आतापर्यंत आपण पाहतोय फलंदाजी करणारा संघ दबदबा. फटका खेळला. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. त्यावरती फक्त 1 धाव असेल आणि या एका धावेच्या मैदानात धावफलक जाऊन पोहोचले 73 या आकड्यावरती. 15 चेंडू आणि 38 धावांची गरज. निश्चितपणे आपण पाहू शकता टेन्शन दोन्ही संघांवरती. दोन्ही संघाचे संघ मालकांवरती देखील आपण टेन्शन पाहू शकता. पुढील चेंडू आपण पाहूया. यावेळेस आपण पाहतोय कव्हर सीझन मध्ये फटका केला. क्षेत्ररक्षक तैनात नाही. लांबून येत असताना चेंडू रोखू शकणार नाही. सीमारेषा पार. अजून एक उत्तुंग चौकार. थँक्यू डीजे. या वेळेस देखील आपण पाहतो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. त्यावरती आपण पाहतोय एक सिंगल धाव असेल आणि आकाशात देखील आपण पाहू शकता पक्ष्यांचा या ठिकाणी झुंड आपण पाहतोय. सगळी एकत्र असल्यामुळे आपण पाहतोय कोणीही चुकत नाहीये. तशाच प्रकारे आपण पाहतोय संभाजीराजे प्रतिष्ठान संघ देखील सर्वांनी एकजूट होऊन खेळी केली. कोणी आतापर्यंत चुकला नाही. आणि यावेळेस आपण पाहतोय संभाजी दिशेने केले प्रहार. बिग ब्लास्ट. चरण षटकार. थँक्यू डीजे. 6 षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा 84 या आकड्यावरती. 12 बॉल 27 धावांची गरज. 12 चेंडू 27 धावा. डीजे. थँक्यू डीजे. शेवटचे आपण पाहतोय 12 चेंडू 27 धावांची गरज. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती अभिजित शेवाळे, ज्याने आपल्या क्रिकेट क्षेत्रामध्ये गाजवले अनेक हिवाळे. त्याचं नाव अभिजित शेवाळे. अभिजित शेवाळे यावेळेस आपण पाहूया महत्वाच्या क्षणी एक चांगल्या प्रकारची खेळीची गरज आहे. गोलंदाजी आणि आपण पाहतोय पहिला चेंडू डॉट बॉल. प्रेशर. जो प्रेशर आपण पाहतोय पिस्टन एसके फायटर संघावरती होता, आता तोच प्रेशर पुन्हा एकदा संभाजीराजे प्रतिष्ठान संघावरती. पहिला चेंडू डॉट बॉल. 11 चेंडू 27 धावा. कोण जिंकेल? कोण ठरेल या वर्षीचा मानकरी? फटका केला. यावेळेस आपण पाहतोय फटका. आकाश कुसाळे आणि कोणत्याही प्रकार चूक करणार नाही. फलंदाज बाद. मोठा धक्का. जीवन शेवाळे आपण पाहतोय बॅक टू डग आउट. आणि या ठिकाणी पाहतो आपण. थँक्यू डीजे. डीजे थँक्यू डीजे. डीजे धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतो ऑक्शन प्रक्रियेमध्ये अनसोल्ड होते जीवन शेवाळे, पण या स्पर्धेमध्ये आतापर्यंत जेवढे सामने खेळले प्रत्येक सामन्यामध्ये एक चांगली खेळी केली. एकदा जोरदार टाळ्या होत्या जीवन शेवाळे यांच्यासाठी. या स्पर्धेमध्ये आपण पाहतो खूप चांगली खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. खरं तर अनेक खेळाडू आपण पाहतो ऑक्शनमध्ये अनसोल्ड गेल्यानंतर खचून जातात, पण जीवन शेवाळे खचून गेले नाही. त्यांनी अजून कष्ट केले, आपल्या बॅटिंगवरती काम केलं आणि या स्पर्धेमध्ये अक्षरशः खूप चांगली अशी कामगिरी केली. नवीन फलंदाज आपण पाहतोय. फलंदाजीसाठी येत असताना अक्षय भोसले.
आणि या ठिकाणी अक्षय भोसले यांच्यासाठी पहिला चेंडू आपण पाहतो समोरच्या दिशेने खेळलाय त्यावरती एकच धाव आणि या एका धावेच्या मध्ये 3 धावफलक आपण पाहतोय 10 चेंडू आणि 26 धावांची गरज 85 या आकड्यावरती 10 बॉल 26 9 चेंडू आणि 26 धावांची गरज 9 चेंडू 27 धावांची गरज या ठिकाणी आपण पाहतोय समोरच्या दिशेने फटका खेळला फटक्यामध्ये होते वजन धावा मिळतील अर्धा डझन चेंडू सीमारेषा पार छेदन षटकार थँक्यू डीजे आणि निश्चितपणे आम्ही पाहतोय अण्णा जांभरे अक्षरशः विकास जांभरे त्यांची फलंदाजी होत नव्हती पहिल्या दिवशी आपण पाहतो खूप असं टेन्शनमध्ये होते पण अण्णांनी त्यांच्यावरती भरोसा दाखवला खेळाडूंनी कर्णधारने त्यांच्यावरती भरोसा दाखवला आणि महत्वाच्या क्षणी चांगली फलंदाजी करत असताना स्टेप आउट करून फटका खेळण्याचा प्रयत्न त्यावरती आपण पाहतो एक धाव पूर्ण दुसऱ्या धावाचा या ठिकाणी प्रयत्न रनआउटची संधी आणि बघता बघता 2 धावा पूर्ण आणि आपण पाहतो 7 चेंडू आणि 18 धावांची गरज या चेंडूवरती जर मोठा फटका खेळला तर सामन्यामध्ये आपण पाहतो पुन्हा एकदा चुरस पाहायला मिळेल आणि या ठिकाणी आपण पाहतोय काय फायनलचा सामना आहे फायनलचा सामना अगदी फायनल वाणी आहे मेगा फायनल आणि या ठिकाणी आलंय समोरच्या दिशेने केलं प्रहार चेंडू सीमारेषा पार षटकार थँक्यू डीजे डीजे थँक्यू डीजे धन्यवाद मित्रांनो एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट अर्धशतक महत्वाच्या क्षणी फलंदाज विकास जांभरे 17 चेंडू मध्ये आपण पाहतो 51 धावांची खेळी एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया विकास जांभरे यांचं सहा बॉल 12 धावांची गरज सहा चेंडू आणि 12 धावांची गरज सहा बॉल 12 धावांची गरज काय वाटतं ओमकार दादा शेवाळे काय वाटतं यावेळेस निश्चितपणे आपण पाहतो त्यांच्या चेहऱ्यांचे हावभाव पहिला नंबर यावेळेस आपण पाहतो पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळला त्यावरती आपण पाहतो एक धाव निश्चितपणे स्ट्राईक स्वतःजवळ ठेवण्याचा प्रयत्न आणि त्यावरती यश मिळाले पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो एक धाव शेवटचे 5 चेंडू आणि 11 धावांची गरज धाव फलकावरती धावा 100 या आकड्यावरती स्ट्राईक एंडवरती आपण पाहतो विकास जांभरे या ठिकाणी आपण पाहतो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल शेवटचे 4 चेंडू आणि 11 धावांची गरज 4 बॉल 11 4 चेंडू 11 धावांची गरज कोण ठरेल या स्पर्धेचा मानकरी कोण ठरेल महाविजेता संघ पिस्टन एसके फायटर्स की संभाजीराजे प्रतिष्ठान पाहूया पुढील काही चेंडू नंतर यावेळेस फटका खेळलाय त्यावेळेस क्षेत्रामध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक नाहीये चेंडू धावतोय आणि चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारेषा पार चौकार थँक्यू डीजे थँक्यू डीजे आता तुम्ही डायरेक्ट फक्त विजेत्याचं गाणं तयार ठेवा जोपर्यंत कोण विजेता ठरत नाही तोपर्यंत लावू नका विजेत्याचं एक चांगलं गाणं तयार ठेवा शेवटचे 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आपण पाहतोय सामना निर्णायक स्थितीमध्ये काय सामना रंगला मित्रांनो उरुळी देवाची प्रीमियर लीग अक्षरशः सुपर हिट आणि फायनलचा सामना सुपर डुपर हिट ब्लॉकबस्टर हा सामना ठरलाय 3 चेंडू आणि 7 धावांची गरज 3 बॉल 7 3 चेंडू 7 धावा पुढील बॉल आपण पाहूया आणि यावेळेस मोठा फटकाचा खेळ फटका फसलाय झेलची संधी आहे आणि यावेळेस झेल टिपलाय आणि आपण पाहतोय महत्वाच्या क्षणी फलंदाज बाद विकास जांभरे या ठिकाणी बाद होतील 2 चेंडू आणि 7 धावांची गरज पण विकास जांभरे जरी बाद झाले असतील तरी एकदा जोरदार टाळ्या वाजवू द्या
काय खेळ खेळले मित्रांनो विकास जांभरे. आणि नवीन फलंदाज आपण पाहतोय गोपीनाथ उपरे. आणि गोपी यांना निश्चितपणे संकट मोचक या ठिकाणी बनावं लागेल. आणि निश्चितपणे आपण पाहतोय सुरुवातीला वाटत नव्हतं की एवढा खतरनाक सामना होईल. अक्षरशः सर्वांचे हृदयाचे ठोके वाढले होते. पुढील चेंडू आपण पाहूया. खराब चेंडू यावेळी शॉर्ट पिच बॉल होता. फटका खेळला गॅप मध्ये आपण पाहतोय. पहिली धाव पळून पूर्ण केली. दुसऱ्या धावचा कॉल असेल का? नाही. एक चेंडू 6 धावा. एक चेंडू 6 धावांची गरज. काय होणार मित्रांनो? आणि ज्या कोणाला या ठिकाणी हृदयाचा त्रास असेल त्यांनी हा सामना पाहू नका. हा सामना त्यांच्यासाठी नाहीये. शेवटचे एक चेंडू आणि 6 धावांची गरज आपण पाहतोय. कोण जिंकेल? कोण ठरेल मानकरी? पाहूया या शेवटच्या चेंडूवरती. बसलेले प्रेक्षक या ठिकाणी उठून उभे राहिले आहेत. शेवटचा एक चेंडू 6 धावांची गरज. पिस्टन एसके फायटर्स की संभाजीराजे प्रतिष्ठान. आणि विजयी षटकार संभाजीराजे प्रतिष्ठान या ठिकाणी प्रथम क्रमांकाचा मानकरी. आणि संभाजीराजे प्रतिष्ठान संघ ठरतोय या वर्षीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी.